हॅलो फ्रेंड, मी करत आहे गॅस चालू, त्याच्यावर ठेवत आहे कढई। आज आपण करणार आहे पॉपकॉर्नचं उपीट। उपीटाला लागणारं साहित्य पाहूया आपण। मी इथे घेतलेला आहे कांदा, मिरची, गाजर आणि कढीपत्ता, आणि इथे घेतलेली आहे मोहरी थोडीशी। आता हे आपल्याला मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचं आहे, ते आपण करून घेऊया। कढई तापलेली आहे आपली छान अशी। आता आपण त्यात तेल टाकून घेऊया। तेल आपलं तापलेलं आहे। आता आपण खूप सारी अशी मोहरी टाकून घेऊया। मोहरी छान अशी फुलते। मोहरी अशी छान अशी फुललेली आहे। आपण कांदा आणि मिरची एकत्र टाकून घेऊया। आता कढीपत्ता पण टाकून घेऊया। कांदा आपला छान असा फ्राय होत आहे। हे मिक्सरच्या साहाय्याने मी पॉपकॉर्न बारीक करून घेतलेला आहे। आपला कांदा बऱ्यापैकी भाजून झालेला आहे। आता आपण हे गाजर टाकून घेऊया। थोडीशी हळद टाकून घेऊया। त्याचा रंग पिवळाच आहे। चवीनुसार मीठ। आता एकजीव करून घेऊया। छान असं आपलं तळून झालेलं आहे। ठेचा बनवणार आहे आपण उपमा। तेच खाऊन उपीट कंटाळा येतोय रव्याचं, वेगळ्या पद्धतीचं जरा, आणि खाण्यासाठी मुलांना पौष्टिक आहे। आता हे आपण टाकून घेऊया। पूर्ण असा एकजीव करून घेऊया। त्यात पाणी ओतायची काही गरज नाहीये। ते बरोबर बारीक गॅसवर वाफवून घ्यायचं। मिक्सर मध्ये बारीक करताना पाणी सुटतं थोडंफार। आता आपण ह्याच्यावर थोड्या वेळ झाकण ठेवूया। आपण झाकण उघडून पाहूया। आपल्या उपम्याला साईडला असं थोडंसं आवाज यायला लागला थोडीशी। थोडंसं पाणी आहे। परत आपण झाकण ठेवूया। आता आपलं पाहूया, तेल सुटायला लागले म्हणजे होत आलेलं आहे आपलं। बघा किती छान असा झालेला आहे। वास पण खूप छान सुटलेला आहे। आता मी कोथिंबीर टाकलेली आहे ह्याच्यात थोडीशी वरतून। छान असा वास सुटलेला आहे। एक थोडीशी अजून वाफ देऊया आपण। पाहूया आपण। बघा अशी वाफ आलेली छानपैकी, आणि कडण्याचं तेल पण सुटलेलं आहे।
पाहून घ्या, म्हणजे आपला उपीट रेडी आहे पॉपकॉर्नचं. छान असं. आता मी काढून दाखवते तुम्हाला डिशमध्ये. आपलं उपीट तयार आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पॉपकॉर्नपासून बनलेलं उपीट साध्या आणि सोप्या पद्धतीचं.